नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या व्यक्तींना, मान्यवरांना आपण या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, जे आपल्याला अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी खूप छान माहिती सांगत आहेत. आम्ही दोघी आरजे, आम्हाला तुम्ही ओळखताच, आरजे कोमल आणि आरजे तेजस्विनी, आम्ही दोघी देखील अहिल्याबाईंवर काही आपल्यासमोर सादर करू इच्छितो आहे. तर आज आपण आरजे कोमलकडनं अर्थातच अहिल्याबाईंचा एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर मांडणार आहे. राणी अहिल्याबाई होळकर या सर्व धर्म समभावाचा आदर्श मिरवीत मंदिरं, मशिदी, दर्गे आणि विहिरी बांधत आल्या. तर काही मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार देखील केला. रस्ते आणि महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळालं, मजुरांना काम मिळालं. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली. अहिल्याबाई ह्या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लागता राज्याचा कोश समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खासगी उत्पादनांचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना एक अनेक विधायक कामं संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या. याच राणी अहिल्याबाई होळकर यांचं अवघड जीवन शिवमय झालं होतं. त्या शिवप्रेमी होत्या, शिवभक्त होत्या. तर त्यांच्याविषयी आज आपण ऐकूया आरजे कोमलकडून. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच आरजे तेजस्विनी. खूप छान मॅडम, तुम्ही तर आमची ओळख करून दिलेलीच आहे. आपण ओळखतोच एकमेकांना आणि सगळे श्रोतेही आपल्याला ओळखतात. खरं तर आम्ही दोघीही काही काही विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहोत, जसं की मामी आता सांगितलं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अहिल्याबाई म्हटलं की त्यांची शिवलिंग हातात घेतलेल्या आणि अतिशय डोक्यावर पांढऱ्या लुगड्याचा पदर असलेल्या सात्विक मुद्रेच्या अहिल्याबाई आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. तर त्यांचं जीवन हे शिवमय कसं झालं होतं याविषयीचाच हा लेख आहे. शिवमय झाले अवघे जीवन. कुठलेही प्राचीन शिवमंदिर पाहताना प्रथम त्याचे सुंदर कोरीव आणि भक्कम दगडी बांधकाम मनात ठसते. मंदिराच्या जवळ असलेल्या जलाशयाने अवघे वातावरण निर्मळ झाले असल्याचे जाणवते. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून आत प्रवेश करतानाच आतल्या घनगंभीर गाभाऱ्याने, त्यातल्या पावन शीतलतेने मन नकळत अंतर्मुख होऊ लागते. आपण वाजवलेल्या घंटेचा नाद गुंजत राहतो आणि गाभाऱ्याच्या मध्यभागी अखंड जलाभिषेक होत असलेल्या भव्य शिवलिंगाच्या दर्शनाने अंतःकरण भक्तिभावाने भरून जाते. त्या शिवलिंगापाशी माथा टेकवताना अवीट शांतीचा अनुभव येतो. आपल्या भारतवर्षात ठिकठिकाणी अशा रीतीने जीवाला भावपूर्ण प्रसन्नता प्रदान करणारी कितीतरी शिवालये आहेत आणि त्या बहुतेक सर्वांच्या निर्मिती कार्यात पुण्यश्लोक अहिल्याबाईंचाच ठसा आहे. अहिल्याबाईंची सय येताच डोळ्यासमोर शिवलिंग हातात घेतलेल्या, डोक्यावर पांढऱ्या लुगड्याचा पदर घेतलेल्या सात्विक मुद्रेच्या अहिल्याबाई उभ्या राहतात. शिवभक्तींचा पवित्र धवल रंग त्यांच्या अवघ्या जीवनपटाला आहे. अहिल्याबाईंच्या जीवनचरित्राचा प्रारंभ महाराष्ट्रातील चौंडी या लहानशा गावातल्या शिवमंदिरात मोठ्या भक्तिभावाने पूजा करणाऱ्या 7-8 वर्षाच्या चुनचुनीत सुसंस्कारित अहिल्याच्या वर्णनापासूनच होतो. शिवलिंगाला डोळे मिटून मनोभावे वंदन करणाऱ्या अहिल्याच्या व्यक्तिमत्वाला अशी तेजोमयता होती की गावोगाव शौर्य गाजवणाऱ्या माळव प्रांताचे सर्वेसर्वा राजकारण धुरंधर अशा प्रत्यक्ष मल्हारराव होळकरांवरही त्यांच्या तेजाचा प्रभाव पडला. आपल्यानंतर पुढच्या पिढीकडे येणाऱ्या आपल्या दौलतीचे रक्षण ही बाला समर्थपणे करू शकेल असा विश्वास त्यांना वाटला आणि दौलतीची कारभारीण होऊनही ती निसंगच असेल अशी खात्रीही त्यांना वाटली असावी. कारण अहिल्या ज्या दैवताची पूजा करीत होती तो देव सर्व देवांमध्ये पराकोटीचा विरागी असलेला महादेव होता. शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे कल्याण. मात्र असे कल्याणमय त्यांचे स्वरूप असूनही कुठलाही अन्याय समोर येताच तो रुद्ररूप धारण करतो. त्यांच्या त्या रौद्ररूपाने त्रैलोक्य थरारून जाते. त्याचप्रमाणे कुठल्याही भयानक प्रसंगाचे विषही शिवच पचवतो. तरी नटराजाच्या स्वरूपात कलेचा आनंद शिवच देतो. अहिल्याबाईंनी आपल्या जीवनात कितीतरी भयंकर प्रसंगाचे हलाहल प्यावे लागले, पण त्यांच्या अंतःकरणात सदैव त्यांचा नीलकंठ शिव होता. म्हणूनच ते विष त्या पचवू शकल्या. वैधव्याचा घाला तर त्यांना सहन करावा लागलाच, पण इतर सर्व आप्त स्वकीयांचा मृत्यूही त्यांना बघावा लागला. घरातल्या कोवळ्या मुलींना सती जाताना पाहावं लागलं. जो पुढील आयुष्याचा आधार असतो असा पुत्र दुर्गुणांच्या रसातळातला जाऊन
संपलेला त्यांना बघावा लागला. विश्वासू कारभारी दगाबाज करताना अनुभवावे लागले. ज्या पेशव्यांकडून त्यांना सुभेदारी मिळाली त्या पेशव्यांच्याच घराण्यातल्या पुरुषाने त्यांच्यावर आक्रमण करण्यात सिद्ध झालेले पाहून त्यासही त्यांना तोंड द्यावे लागले. हे सर्व सोसून अहिल्याबाई आपल्या एकनिष्ठ शिवभक्तीच्या जोरावर कणखरपणे उभ्या राहिल्या. आपल्या राज्यात कुठेही जुलूम जबरदस्ती झाल्यास रुद्राचा अंगार त्यांच्या डोळ्यात फुलत होता. त्याचबरोबर आपल्या प्रजेवरचे वात्सल्य त्यांच्या हृदयी उच्चंबळत होते. सर्वात मगतेलाच शिवभाव म्हणतात. संकुचित असतो तो जीवाभाव. शिव उपासक अहिल्याबाईंची ही दृष्टी आपल्याच राज्याच्या कल्याणापुरती मुळीच नव्हती, तर संपूर्ण भारतातल्या लोककल्याणाचा विचार करणारी त्यांची विशाल दृष्टी होती. नाहीतर त्यांच्या राज्यापासून सुदूर असलेल्या बद्रीनाथ ते रामेश्वर, जगन्नाथपुरी ते सोरटी सोमनाथ येथील मंदिरांचा जीर्णोद्धार का केला असता? यात्रेकरूंसाठी भारतात कुठे कुठे धर्मशाळा, अन्नछत्रे का चालू केल्या असत्या? सर्वांना नदीच्या पाण्याचा उपयोग सुलभतेने करता यावा म्हणून आपल्या राज्यातल्या महेश्वर नर्मदा घाटाप्रमाणेच त्यांनी वाराणसी, प्रयाग, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणच्या नद्यांना घाट बांधले. ठिकठिकाणी विहिरी बांधल्या, रस्ते बागा केले, कारण त्यांच्या नजरेत विशाल शिवभाव होता. राम मंदिर, द्वारकेचे कृष्ण मंदिर त्यांची साक्ष देते. अहिल्याबाईंच्या विचाराची व्यापकता केवळ भारतभरातल्या मंदिरांच्या स्थापनेपुरतेच लोकसेवेच्या कामापुरते नव्हते, तर सर्व राज्यकर्त्यांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येऊन जुलमी मोगली सरदारांशी सामना करावा अशी ही विशालता त्यांच्या विचारात आणि नजरेतही होती. आपली संस्कृती कुठल्याच बाबतीत संकुचित नाहीये. ती मानवतेप्रमाणे भूतदयाही जाणवते. ती विशिष्ट पंथापुरती नाही. विश्वबंधुत्व हे तिचे तत्व आहे. ती पारलौकिकाप्रमाणे ऐहिकाचाही विचार करते. या संस्कृतीचे मूर्तिमंत उदाहरण अहिल्याबाई आहे. सदैव ध्यानमग्न असलेल्या शिवाच्या हातात त्रिशूळही असतो. त्याचप्रमाणे नित्य धर्माचरणात मग्न असलेल्या अहिल्याबाईंनीही स्त्रियांची सशस्त्र सेनाही तयार केली होती. शस्त्र निर्मितीचा कारखाना काढला होता. अर्थात अहिल्याबाईंनी शिवाची नुसती पूजा केली नाही, तर त्यांनी शिवगुण आपल्या आयुष्यात उतरवले. महादेव असूनही विरक्तपणे राहणाऱ्या शिवाप्रमाणे आपल्या सरकारी खजिन्याला हात न लावता खासगी खजिन्यातून स्वतःचा खर्च चालवणाऱ्या अहिल्यादेवी अत्यंत साधेपणाने राहत होत्या. अहिल्याबाईंच्या प्रत्येक पत्राची सुरुवात श्री शंकर आज्ञे करून अशीच होत. त्यांनी काढलेल्या नाण्यांवरही शिवलिंग कोरलेले असे. यावरूनच आपल्याकडून घडणारा प्रत्येक व्यवहार त्यांनी ईश्वर साक्ष केला. रोज सूर्याआधीच उठून सुचिरभूत होऊन यथासांग शिवपूजा केल्याशिवाय अहिल्याबाई तोंडात पाणीही घेत नसत. महेश्वराच्या त्यांच्या वाड्यातून दिसणाऱ्या नर्मदेच्या दर्शनानं अहिल्याबाई आनंदून जात. कारण ओंकारेश्वराहूनही वाहत येणाऱ्या नर्मदेतील प्रत्येक गोटा हा महादेवाचं रूप असलेल्या शालिग्रामच होय. अशा या पावन नर्मदा तटी पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी श्रीशंकर आज्ञे करूनच आपले कल्याणमय राज्य चालवले आणि अखेर ओम नमः शिवाय असे म्हणतच त्यांनी आपले जीवन शिवपदी लीन केले. वा, खरंच सुंदर आणि खरंच आदर्श घेण्यासारखं आहे. भक्ती कशी असावी याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. कारण आपण इतक्या सगळ्या आयुष्यामध्ये इतक्या खडतर प्रसंगातून जात असतो आणि कुठेतरी आपल्याला मनाला आधार असा लागतो आणि तो आधार ईश्वर भक्ती शिवाय मिळू शकत नाही. आणि ईश्वर भक्ती आपल्याकडून काहीच मागत नाही का? म्हणजे तो फक्त आपल्याला श्रद्धा ठेवा एवढंच म्हणतो देव. आणि तुम्ही त्याचा प्रत्यंतर आपल्याला वेळोवेळी येतो, पदोपदी येतो. खूप शिवमय झाला अवघड जीवन. त्यांचं जीवन तर समृद्ध केलं शिवाने, असंच आपण म्हणूया. खूप सुंदर लेख कोमल तुम्ही सादर केला. तर प्रेक्षक हो, अहिल्याबाई होळकर यांच्या विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकत आहोत या माध्यमातून. आणि पुढच्या वक्त्यांसह नक्कीच पुन्हा भेटूया आणि त्यांचा एक वेगळा आलेख आपण त्यातून घेणार आहोत. तेव्हा मी आरजे कोमल यांना विनंती करते, तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक. आणि आज आम्ही खरं तर रोजच काही ना काही कार्यक्रम सादर करत असतो, पण आज आम्ही मुलाखत घेणारे नाही आहोत, तर मुलाखत देणारे झाले. आमची गणती झालेली आहे, तर मनपूर्वक आभार. आणि प्रेक्षक हो, तुमचेही आभार की आमच्या अहिल्याबाई होळकर या कार्यक्रमाला तुम्ही छान उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात आणि तुम्हाला हा आम्ही सगळ्या वक्त्यांनी सादर केलेला कार्यक्रम खूप आवडतो आहे आणि त्याची पोचपावती तुम्ही आम्हाला देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
आचार्य